प्रवचनाला आपण जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात. तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात हे मी 2 दिवस निरनिराळ्या प्रकारे तुमच्या लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगितलं. तुम्हाला कदाचित ती अतिशयोक्ती वाटेल की तुम्ही लहान नाही, तुम्ही महान आहात. तुमच्यामध्ये ईश्वर आहे, ईश्वरी शक्ती आहे, विचारशक्ती आहे, भावनाशक्ती आहे, संकल्पशक्ती आहे. अशा तऱ्हेने तुमच्या ठिकाणी अनेक गोष्टी आहेत की त्याचा तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्कर्ष आणि उन्नती दोन्ही साधता येईल. उत्कर्ष म्हणजे मटेरियल प्रोग्रेस आणि उन्नती म्हणजे स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल प्रोग्रेस. दोन्ही तुम्हाला साधता येईल. आणि म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही ईश्वराचे पुत्र आहात. आपल्या संतांच्या भाषेत बोलायचं म्हणजे आपण सर्व देवाची लेकरे आहोत. संतांच्या भाषेत आपण सर्व देवाची लेकरे आहोत. आता देवाचं लेकरू आणि देव याच्यामध्ये काय फरक आहे? वाघाचं बछडं आणि वाघ दोन्ही सारखेच. वाघाचं बछड आणि वाघ दोन्ही सारखेच. सिंह आणि सिंहाचं पिलू दोन्ही सारखेच. तसं देव आणि देवाचं लेकरू, देवाचा पुत्र दोन्ही सारखेच. आणि म्हणून आपल्या ठिकाणी जे महान तत्व नांतं आहे त्याच्या स्मरणात तुम्ही जेव्हा जीवन जगता तेव्हा तुमचा उत्कर्ष होतो, तुमची उन्नती होते, तुमची प्रगती होते. आणि म्हणून संतांनी आपल्याला सांगितलं पुन्हा पुन्हा, नामस्मरण करा, ईश्वर स्मरण करा, विठ्ठल स्मरण करा, देवाचं स्मरण करा. असं आपल्याला जे पुन्हा पुन्हा सांगितलं त्याच्यामध्ये स्मरण करायचं ते कृतज्ञतेने, देवाकडून काहीतरी मिळवण्यासाठी नव्हे. हे आपण कधीही विसरता कामा नये. आपण देवाचं स्मरण करायचं ते देवाकडून मिळवण्यासाठी नव्हे, तर देवाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवाचं स्मरण करायचं. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज आम्हाला हेच ठाऊक नाही आहे. आम्ही देवाचं स्मरण करतो, देवाचा जप करतो, नामजप करतो, अमुक करतो, तमुक करतो, हे सगळं करतो आम्ही. तीर्थयात्रा करतो, उपास तापास करतो, व्रतवैकल्य करतो. का? तर देवाने आपल्याला काहीतरी द्यावं म्हणून. पण देवाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण कधीतरी देवाचे आभार मानले का? त्याच्याबद्दल आपण कधी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे का? आणि म्हणून कृतज्ञता हे पुण्य आहे आणि कृतज्ञता हे पाप आहे, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. तुमचे आई वडील तुमच्याकडून काहीही अपेक्षा करत नाही. तुम्ही जर त्यांच्याजवळ कृतज्ञ राहिलात तर त्यांना जो आनंद होईल तो आनंद अन्य कुठल्याही गोष्टीने होणार नाही. लक्षात ठेवा. एखाद्या मित्राने तुम्हाला मदत केली आणि तुम्ही त्या मित्राशी कृतज्ञ राहिलात तर त्या मित्राला अतिशय आनंद होईल. आणि म्हणून ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य केलं, ज्याने ज्याने आपल्याला मदत केली, ज्याने ज्याने आपल्याला कोऑपरेशन दिलं, ह्या सर्वांचं आपण ज्या वेळेला मनापासून चिंतन करतो, स्मरण करतो, त्यावेळेला ते देवाच्या चरणापर्यंत जाऊन पोचतं आणि देव तथास्तु असं म्हणतो. आणि म्हणून डॉक्टर मर्फी एके ठिकाणी असं म्हणतात, ए ग्रेटफुल हार्ट इज ऑलवेज क्लोज टू द क्रिएटिव्ह फोर्सेस ऑफ द युनिवर्स, कॉझिंग काउंटलेस ब्लेसिंग टू फ्लोट ओव्हर्स इट by the law of reciprocal relationship based on the cosmic law of action and reaction. ह्याचा अर्थ असा की तुम्ही ज्या वेळेला कृतज्ञतेने देवाचं स्मरण करता त्यावेळेला जगामध्ये ज्या क्रिएटिव्ह फोर्सेस आहेत, ज्या फोर्सेस ऑफ द सबकॉन्शियस माइंड आहेत, त्या सर्व तुम्हाला अनुकूल होतात.
तुम्हाला अत्यंत सहाय्य करतात आणि तुमचा उत्कर्ष आणि उन्नती घडवून आणण्यास मदत करतात. हे इतकं सोपं आहे, इतकं साधं आहे. म्हणून देवाचं स्मरण देवाकडून मागण्यासाठी करायचं नाही, तर देवाने आपल्याला जे दिलेलं आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवाचं स्मरण करायचं असतं. थिंक ऑफ ऑल. एके ठिकाणी एक इंग्लिश लेखक म्हणतो, थिंक ऑफ ऑल यू हॅड टू बी ग्रेटफुल फॉर अँड थँक गॉड फॉर ऑल युअर बुन्स अँड बाउंटीज. देवाने तुम्हाला जे काही दिलेलं आहे आणि देवाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही देवाचे आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा. आणि त्याचप्रमाणे आपले मायबाप, आपले मित्रमंडळी, आपले नातेवाईक, आपले सहकारी, ह्या सर्वांनी आपल्याला जे काही दिलेलं आहे सहकार्य, मदत, त्याबद्दलसुद्धा तुम्ही त्यांचे मनपूर्वक कृतज्ञतेने स्मरण करा, असा त्याचा अर्थ आहे. हे इतकं सोपं आहे, हे इतकं सोपं आहे की तुम्हाला जर तुमचा उत्कर्ष आणि उन्नती साधायची असेल तर हा अगदी सोपा मार्ग आहे, हा अगदी सोपा मार्ग आहे. आणि म्हणून या मार्गाने तुम्ही जर गेलात तर तुम्हाला उत्कर्ष आणि उन्नती दोन्ही साधता येईल. कामगार आणि शुगर साखर कारखान्याचे संचालक किंवा कामगार आणि गिरणी मालक, कामगार किंवा कारखानदार, डॉक्टर आणि पेशंट, शेतकरी आणि शेतकरी ज्यांना धान्य पुरवतो ते आपले गिराईक, अशा तऱ्हेने हे जे आहे, मी आता सर्वांचंच नाव घेत नाही, पण हे सर्व जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की डॉक्टर पेशंटवर अवलंबून आहे आणि पेशंट डॉक्टरवर अवलंबून आहे. म्हणून डॉक्टरचा देव पेशंट आणि पेशंटचा देव डॉक्टर, ही दृष्टी जर पेशंटकडे असेल आणि डॉक्टरकडे असेल तर डॉक्टर जे औषध येईल त्याला गुण ताबडतोब आल्याशिवाय राहणार नाही. शिक्षक आणि विद्यार्थी तसंच आहे, शिक्षक आणि विद्यार्थी तसंच आहे. शिक्षकांचा विद्यार्थी हा देव आहे, तर विद्यार्थ्यांचा शिक्षक हा देव आहे. गंमत अशी आहे की विद्यार्थीच नाही तर शिक्षक काय करणार, आणि शिक्षक नाही तर विद्यार्थी काय शिकणार. आणि म्हणून विद्यार्थी जी फी भरतो त्यातून शिक्षकांना पगार मिळतो, त्यातून त्यांचं पोषण होतं, कुटुंबाचं पोषण होतं. ही गोष्ट शिक्षकांनी लक्षामध्ये घेऊन विद्यार्थ्यांकडे जर त्या दृष्टीने पाहिलं तर विद्यार्थ्यांना ते मनापासून शिकवतील. शिकवायचं म्हणून शिकवणं आणि मनापासून शिकवणं ह्याच्यामध्ये भाग आहे, अत्यंत याच्यामध्ये भेद आहे. आणि म्हणून शिक्षकांचा देव विद्यार्थी तर विद्यार्थ्यांचा देव शिक्षक, हे कधीही विसरता कामा नये. हे सर्वच जर आपण जर पाहिलं तर संबंध जी विश्व आहे, या विश्वामध्ये आपण सर्व एकमेकांशी संबंधित आहोत, आपण सर्व एकमेकावर अवलंबून आहोत, आपण सर्व पर्यावरणाचे अविभाज्य भाग आहोत. आणि ह्यामध्ये कुठेही जर धोका निर्माण झाला किंवा ह्यामध्ये कुठेही दंगेधोपे झाले, युद्ध लढाया झाल्या, तर त्याच्यातून कितीतरी अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. हे आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो, डोळ्यांनी पाहतो आणि आतापर्यंत इतिहास तोच घडत आला. हे सर्व काय घडतं याचं कारण एकच आहे की माणसाला जे करायला पाहिजे ते तो करत नाही आणि ज्या गोष्टी करणं आवश्यक नाही, केल्या नाही तरी चालेल, त्या गोष्टी तो आवर्जून करतो. मी नेहमी सांगत असतो, लोकांना कदाचित रागही येत असेल की तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, उपास तापास, यज्ञ याग, ह्या सगळ्या गोष्टी आपण ज्या काय करत असतो त्या करत असताना जे करायला पाहिजे ते जर आपण केलं नाही तर ते सर्व केलेलं वाया जातं, हे आपण कधी लक्षातच घेत नाही. तुम्ही किती तीर्थयात्रा करा, व्रतवैकल्य करा, उपास तापास करा, पण जर तुम्हाला खरा देव समजला नाही आणि खऱ्या देवाची उपासना कशी करायची हे जर समजलं नाही
परमेश्वर कृपा करतो म्हणजे काय करतो हे जर कळलं नाही आणि तो परमेश्वर आपल्यावर कृपा कशी करतो हे जर तुमच्या ध्यानात आलं नाही तर तुम्ही जे काही करता ते सर्व वाया जातं असं मी तर सांगतोच. पण तुकाराम महाराजांनी तेच सांगितलेलं आहे हे मला सांगायचं आहे. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, गेले दिसती सायास, तुका म्हणे नाश, तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, सायास शब्द वापरलेला आहे. ह्या सगळ्या मगाशी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे आपण सायास करतो आणि हे जे सगळे सायास आहे ते करणारे वाया जातात असं तुकाराम म्हटलेलं आहे. एकतत्व नाम दृढधरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी, नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी जणी असं सांगितलेलं आहे. वाया हा शब्द वापरला की बाकीच्या ह्याला जाशील तर तू वाया जाशील. देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काय, ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. देही असोनिया देव, वृता फिरतो निर्दैव, निर्दैव शब्द वापरला आहे. देव असे अंतर्यामी, व्यर्थ इंडे तीर्थग्रामी, तुकाराम महाराज सांगतात तीर्थग्रामी. नाभी मृगाचे कस्तुरी, व्यर्थ इंडे वनांतरी, दुधी असता नवनीत, नेणे तयाचे मथित, तुका सांगे मूढजना, देही देव का पाहणं. किती सोपं सांगितलं आहे. तुका सांगे मूढजना, अरे मूर्ख लोकांनो, तुकाराम महाराज म्हणतात. तुका सांगे मूढजना, देही देव का पाहणा. देही देव का पाहणा याचा दोन अर्थ आहे. एक, देहात देव का पाहत नाही आणि दुसरा, देहाच्या ठिकाणी देव का नाही पाहत. जीवनविद्येने तर हा सिद्धांतच मांडलेला आहे की शरीर साक्षात परमेश्वर. आणि हा सिद्धांत जर तुम्हाला चांगला समजला तर तुमचा संसार आणि तुमचा परमार्थ दोन्ही चांग आणि सांग होईल. दोन्ही चांग होईल म्हणजे चांगला होईल आणि सांग होईल म्हणजे यथासांग होईल. दोन्ही संसार आणि परमार्थ. पण त्याच्यासाठी शरीर म्हणजे साक्षात परमेश्वर हे समजलं पाहिजे आणि उमजलं पाहिजे. मला तुम्ही सांगा, संसार तुम्हाला करायचा आहे कशाच्या आधाराने, शरीराच्या आधाराने. परमार्थ करायचं आहे कशाच्या आधाराने, शरीराच्या आधाराने. आता शरीरच नाही, कल्पना करा तर कुठली बायको, कुठली मुलं, कुठला देव, कुठला धर्म, कुठला पंथ, कुठला वंश, कुठला देश, कुठला वेश, काही नाही. एक शरीर जर नाही तर सगळं शून्य. एक जर शरीर नाही तर सगळं शून्य. बरं, या शरीराच्या ठिकाणी जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की या शरीराच्या ठिकाणी परमेश्वरापासून तर मीपणापर्यंत सगळे हजर आहेत. सगळे घटक या शरीराच्या ठिकाणी हजर आहेत. किंबहुना हे सगळे हजर आहे म्हणून आपलं सगळं जीवन चाललेलं आहे. सगळं जीवन जे आपलं चाललेलं आहे ना ते परमेश्वरापासून तर मीपणापर्यंत सगळे घटक या शरीराच्या ठिकाणी वास करून आहेत. आणि या सगळ्याचं मिळून आपल्या ठिकाणी जीवन नावाची गोष्ट जी आहे ती या ठिकाणी प्रगट होते आहे. आणि म्हणून ह्या शरीराचं महत्त्व किती आहे. आणि हे शरीराचं महत्त्व जर आपण नीट समजावून घेतलं तर आपला परमार्थही चांगला होईल आणि संसारही उत्तम होईल. आणि याच्यासाठी शरीराचं महत्त्वसुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. या शरीराच्या ठिकाणी आपल्याला हात दिला आहे, पाय दिला आहे, नाक दिलं आहे, कान दिलं आहे, सगळं काही दिलेलं आहे. इतकं काही दिलेलं आहे देवानी की एक एक डोळा याचं जर तुम्हाला विचारलं मोल करा तर तुम्ही काय मोल करणार. 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपये काय मोल करणार. हात काय मोल करणार, पाय काय मोल करणार. असा प्रत्येक अवयव असा आहे. आतमध्ये तर काय बघायलाच नको. त्याच्या पलीकडे जे सूक्ष्म आहे
त्याच्या पलीकडे जे अतिसूक्ष्म आहे त्याच्या पलीकडे आहे, शेवटी देव आहे. हे सगळे घटक जर आपण जर पाहिलं तर हे सगळे या शरीरा ठिकाणी हजर आहे. म्हणजे शरीर किती महान आहे ह्याची तुम्ही कल्पना करा. आणि म्हणून आपल्याला या शरीराचा वापर केला पाहिजे, उपयोग केला पाहिजे. म्हणून योगी तो जो या शरीराचा योग्य वापर करतो तो. म्हणून उपयोगी हा शब्द आहे. उपयोगी, योगी, उपयोगी. जो दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो तो जाणावा खरा योगी. नाही तर जंगलामध्ये जाऊन बसले, गुहेत जाऊन बसले आणि ध्यान करत बसले, ते इतरांच्या काय उपयोगी पडले, इतरांच्या काय उपयोगी पडले नाही. पण ह्याच्या उलट मी असं म्हणेन की जे उद्योगपती आहेत त्यांना मी योगी म्हणेन. कारण ते उद्योग करतात, स्वतःचं पोट भरतात आणि अनेक लोकांना रोजगार देतात. किती महान कार्य ते करत असतात. पण हे महान कार्य करत असताना उद्योगपतीने सुद्धा एक लक्षात ठेवलं पाहिजे की मी उद्योगपती झालेलो आहोत. हे कशाच्या जीवावर? कामगारांच्या जीवावर मी उद्योगपती झालेलो आहे. एवढं स्मरण उद्योगपतीने ठेवून कामगारांचं हित, कामगारांचं कल्याण हे लक्षामध्ये घेऊन त्यांनी जर आपला उद्योग केला तर त्याचा उद्योग आज जर 1 पटीने असेल तर तो सहस्रपटीने वाढेल. म्हणून मी मगाशी सांगितलं की साखर कारखाना आहे आणि कामगार आहेत. कामगारांना असं वाटलं पाहिजे की हा साखर कारखाना माझा आहे. कामगारांना असं वाटलं पाहिजे की मी असं काम केलं पाहिजे की साखर कारखान्याची भरभराट झाली पाहिजे. आणि साखर कारखान्याचे जे संचालक आहे त्यांना मनापासून असं वाटलं पाहिजे की साखर कारखाना जर उत्तम रीतीने चालवला पाहिजे तर आपले हे जे कामगार आहेत ते सुद्धा संतोषी राहिले पाहिजेत. मी का सांगतो आहे, एकमेकावर अवलंबून आहे, एकमेकावर अवलंबून आहे. आणि ह्यालाच पर्यावरण असं म्हणतात. पर्यावरण म्हणजे हेच, आपण एकमेकावर अवलंबून असणं आणि आहोत हे पर्यावरण आहे. आणि आपण ज्या वेळेला स्वार्थाने लिबलिबीत होऊन ज्या वेळेला स्वार्थ साधण्यासाठी आपण इतरांचं नुकसान करतो त्यावेळेला पर्यावरणाचा तोल ढळतो आणि मग खून, मारामाऱ्या, रक्तपात, युद्ध, लढाया, दंगेधोपे या गोष्टी सुरू होतात. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की माणूस हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि पर्यावरण आपण जर बघितलं तर पर्यावरणामध्ये एक व्यवस्था आहे. आणि ही व्यवस्था इतकी सूक्ष्म आहे, इतकी दिव्य आहे, इतकी भव्य आहे आणि त्यामध्ये इतकं सुंदर काव्य आहे की त्याचं जर वर्णन करायचं झालं तर शब्दसुद्धा अपुरे पडतील. आणि म्हणून आपण सर्व एकमेकावर अवलंबून आहोत. जसं एखादं घर असतं, त्या घराची जर एक वीट जर पडली तर दुसरी वीट हळूहळू पडते, तिसरी वीट पडते, चौथी वीट पडते. आणि जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर घरच कोसळतं. तसं आपण सर्व मंडळी जे आहोत, आता इथे सगळे जे बसलेले आहेत ते एक एक वीट आहे. या ठिकाणी बसलेले प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती, या जगामध्ये असणारी प्रत्येक माणसं, प्रत्येक व्यक्ती ही एक एक वीट आहे. आणि हे वीट जे आहे त्या विटेवर आपण सर्व एकमेकावर अवलंबून आहोत. विटेवर विठ्ठल जसा उभा आहे तसं आपण सुद्धा एकमेकावर उभे आहोत, एकमेकांना आधार देऊन आहोत. आणि हा आधार एकमेकांचा आपण काढण्याचा प्रयत्न करतो तेव्हा पर्यावरणाचा तोल ढासळतो. म्हणून पर्यावरण म्हणजे तरी काय, एक सुंदर अशी निसर्गामध्ये असणारी जी व्यवस्था आहे की त्या व्यवस्थेचा माणूस हा एक घटक आहे. हे स्मरणामध्ये ठेवून माणसाने या पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचा जर प्रयत्न केला तर त्यालाच परमेश्वराची भक्ती असं म्हणतात. हे आपण कधी विसरता कामा नये. म्हणून मी नेहमी एक उदाहरण देतो, पुन्हा एक उदाहरण देतो
की घरामध्ये 10 माणसं आहेत, घरामध्ये 10 माणसं आहेत. आता मला सांगा, घरामधले 10ही माणसं जर सुखी असायला पाहिजे तर काय केलं पाहिजे? या 10ही माणसांनी एकमेकांचं सुख जपलं पाहिजे. जप आणि जप, जप करण्यामध्ये आपण हुशार आहोत, पण जपण्यामध्ये आपण हुशार नाही. आपण एकमेकांचं सुख जपलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला एकमेकांचं सुख जपाल तेव्हा घरातली 10ही मंडळी सुखी होतील. ह्याच्या उलट मी सुखी झालो पाहिजे, इतर गेले खड्ड्यात, अशी जर धारणा असेल, भावना असेल, कल्पना असेल तर प्रत्येकजण स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करील. परिणाम त्याचा एकच परिणाम होईल की सगळे एकमेकांच्या विरोधात जातील, त्याच्यातून संघर्ष निर्माण होईल, कोर्ट कचेऱ्या होतील आणि खून मारामाऱ्या पण होतील. हे कशामुळे झालं? फक्त आपण एकच गोष्ट विसरलो की आपण 10 माणसांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न न करता मीच फक्त सुखी झालो पाहिजे असा जेव्हा विचार केला तेव्हा हा सगळा घोटाळा झाला. जे घरामध्ये तेच समाजामध्ये, जे समाजामध्ये तेच राष्ट्रामध्ये, आणि जे राष्ट्रामध्ये तेच विश्वामध्ये, काही फरक नाही. म्हणून मी नेहमी सांगतो कुटुंबापासून सुरुवात करा, जे म्हणतो त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की धर्म, जात, पंथ, वंश, भाषा ह्या माणसाच्या सोयीसाठी आहेत. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या माणसांच्या सोयीसाठी आहे, हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. पण आज तीच गैरसोय झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आज ह्या धर्म, जात, पंथ वगैरे ह्या ज्या आहे ना, याने सोयीसाठी ज्या गोष्टी निर्माण झाल्या त्या आज गैरसोयी झालेल्या आहेत. अहो जात जात म्हणजे तरी काय? आपण म्हणतो जात. अहो जात म्हणजे काय? जात म्हणजे प्रकार, जात म्हणजे प्रकार. आता आपण म्हणतो आता आंब्याचे दिवस आहेत. अहो आपण जर बाजारात गेलो ना तर आपण काय म्हणतो? अहो ह्या आंब्याची जात काय? जात काय म्हणजे काय? हा आंबा हापूस आहे का पायरी आहे का लंगडा आहे का आणिका आहे हे आपण विचारतो. म्हणजे आंब्याची जात म्हणजे हा आंबा कुठल्या प्रकारचा आहे हा त्याचा अर्थ आहे. तसं माणसामध्ये निरनिराळ्या ज्या जाती आहेत म्हणजे काय आहेत? माणसांचे निरनिराळे प्रकार आहेत, निरनिराळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये वाईट काहीच नसतं. जे असतं वाईट ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा जो एक भाव आहे त्याला दुजाभाव असं म्हटलेलं आहे. हा श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा जो भाव आहे ज्याला भेदाभेद असं म्हणतात त्यालाच द्वैत असं म्हटलेलं आहे, त्याला दुजाभाव असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यातूनच सगळं अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोणाही भूताचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. बघा, वर्म सर्वेश्वर पूजनाचे 3 शब्द महत्त्वाचे अंडरलाईन. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे पर्यावरण. हे पर्यावरण. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. की मला सांगा, हाताला जर दुःख झालं तर मी काय म्हणतो? त्या हाताला दुःख झालं ना, होऊ दे त्याला, मला काय त्याचं. पायाला दुःख झालं तर आपण असं कधी म्हणतो का? पायाला दुःख झालं, होऊ द्या, पायाला काय होतं ते होऊ द्या, मला काय त्याचं, असं म्हणत नाही आपण. पायाला दुःख झालं तर मी म्हणतो मला दुःख झालं. हाताला दुःख झालं तर मी म्हणतो मला दुःख झालं. डोळ्यामध्ये कचरा गेला तर मी म्हणतो माझ्या डोळ्यात कचरा गेला. अशा तऱ्हेने आपण ज्याला म्हणतो त्यावेळेला देहाचे सगळे अवयव जे आहेत त्याच्यामध्ये कुठेही जरी बिघाड झाला तरी मी म्हणतो मला दुःख झालं असं आपण म्हणतो. हे जसं याला पर्यावरण आपल्या ठिकाणी आहे, पर्यावरण आणखी वेगवेगळ्या प्रकाराने आहे, पण विश्वामध्ये हेच पर्यावरण आहे की निरनिराळी माणसं, निरनिराळ्या जातीची, धर्माची, पंथाची ही जरी असली तरी एकाच परमेश्वराचे हे सगळे अवयव आहेत, एकाच परमेश्वराचे अवयव आहेत. आणि कुठेही कोणालाही जर दुःख झालं तर ते दुःख शेवटी परमेश्वराला होतं. हे जर आपण नीट लक्षात ठेवलं तर आपण आज
युद्ध लढाया करतो, दंगेधोपे करतो, मारामाऱ्या करतो, रक्तपात करतो, ह्याच्यामध्ये आपण देवाची पूजा करतो का देवाला आपण वजा करतो, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपण हे करतच नाही. आम्हाला धर्माचा अभिमान, जातीचा अभिमान, वंशाचा अभिमान, भाषेचा अभिमान, अरे कसले अभिमान घेऊन बसलाय. हे सगळं आपल्याला सोयीसाठी आहे. भाषा सोयीसाठी आहे, धर्म सोयीसाठी आहे, पंथ सोयीसाठी आहे, सगळ्या गोष्टी सोयीसाठी आहे. पण उपाय हाच अपाय व्हावा, सो हीच गैरसोय व्हावी, तशी आज परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून मी हे जे नेहमी सांगतो की पर्यावरण म्हणजे नारायण, पर्यावरण म्हणजे नारायण. आणि म्हणून पर्यावरण म्हणजे निसर्गामध्ये असणारी सुंदर अशी व्यवस्था आहे, ती व्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेणं म्हणजे देवाची भक्ती. पर्यावरण बिघडणार नाही याची काळजी घेणं म्हणजे देवाची उपासना, देवाची आराधना. हे आपण विसरतो आणि आपण देवाची भक्ती आराधनाच्या नावाखाली आपण तिसरंच काहीतरी करत बसतो, जे करायला पाहिजे ते करत नाही. म्हणून आपण एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमेश्वराची उपासना. थोडक्यात आपण सर्वांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणं, ह्याला जीवनविद्या, देवाची भक्ती, देवाची उपासना, देवाची आराधना असं सांगते. किती सोपं आहे, करून बघा आणि तुमचा उत्कर्ष होतो आणि उन्नती पण होते, दोन्ही होणार. उत्कर्ष तर होईल, उन्नती पण त्याच्यावर होईल. उन्नती होईल, उत्कर्ष पण होईल. करून बघा. अगदी सोपं आहे, काही कठीण नाही. कठीण का झालेलं आहे की आतापर्यंत हे कोणी शिकवलंच नाही, कोणी सांगितलंच नाही. आणि कुठे जर सांगितलं असेल तर एखादं वाक्य कुठेतरी सांगितलं असेल, पण त्याचं जे शास्त्र आहे ते शास्त्र सांगितलं नाही, ते जीवनविद्येने सांगितलं. म्हणून जीवनविद्या सांगते तुला सुखी व्हायचं आहे ना, ते सर्व तुझ्या हातात आहे. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे